तर आपल्या मुक्ताईनगरच्या बस स्टॉपवर असं काय झालं ज्यामुळे डायरेक्ट पोलिसांना यावं लागलं. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या एक नवीन मिनी व्लॉग मध्ये. जसं की माझा अवतार बघून तुम्हाला कळालंच असेल की मी कुठे जातो आहे. तर आज खूप दिवसानंतर जायचं होतं आपल्याला आपल्या कॉलेजला. तर आज बसने नाही तर आज जाणार आहे मोहन दादाच्या गाडीमध्ये. आणि आता खूप दिवसानंतर जातोय तर पासपन्नी काढली होती. आता मोहन दादा म्हणत होते की आपण आंतोर्ली म्हणून जाऊ, म्हणून दीप्याला पण घेऊन घेतला आणि मग आम्ही निघालो सरळ आंतोर्लीला जाण्यासाठी. आणि मग मोहन दादाचं आंतोर्ली मधलं काम केलं ना आम्ही निघालो मग परत डायरेक्ट आता मुक्ताईनगरला जाण्यासाठी. आणि मग काल लावलं भाई आपलं फेवरेट सॉन्ग. दादा त्यांची गाडी वगैरे पार्क केली ना आम्ही निघालो मग आपल्या कॉलेजला जाण्यासाठी. आणि मग जसं मी कॉलेजला आलो बाई तिथंच आपल्या जीवा भावाचे काही मित्र पण भेटले. आणि बाई आपल्या आधी तर बाई वेद येऊन पोहोचला होता. किस क्लास में तुम पढ़ते हो नाम बताओ. आदित्य कुमार 6 क्लास में पढ़ते हैं बैगन. आणि मग एक एक करून आपल्या क्लासचे सर्व पुट्टे येत होते. मग आम्ही सर्व आलून गेलो मग लेक्चर करण्यासाठी. A few moments later. आणि मग सर्व लेक्चर वगैरे करून आता जायचं होतं आम्हाला बस स्टॉपवर. आणि रस्त्यानेच फरहान भेटला. फरहान म्हणे मैं तेरे को छोड़ के देता हूँ. तो फिर उसने हमको बस स्टैंड पर छोड़ दिया. फिर उसको कर दिया टाटा आणि आलो आम्ही आपल्या मुक्ताईनगरच्या बस स्टॉप. इथं आल्यावर बघतो तर काय बाई इथं तर वेगळंच मॅटर झालेलं होतं. डायरेक्ट बाई आपल्या मुक्ताईनगरच्या बस स्टॉपवरती पोलीस पण आलेले होते. तर विषय असा होता की कोणाची तरी गळ्यातली ना बाई सोन्याची पोत तोडून टाकली होती. पण एवढं बरं झालं की आपल्या मुक्ताईनगरच्या बस स्टॉपवरती सीसीटीव्ही पण होते ना, म्हणून ज्याने कोणी चोरी केलेली होती ना त्याला पोलिसांनी पकडून घेतलं होतं. तर हे सर्व बघून मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो. तर पहिली गोष्ट जर तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये असताना सांभाळून राहा. तुमच्यासोबत काही असं घडलं तर आदिताबाई पोलिसांना कॉन्टॅक्ट करा. आणि असेच आपले व्लॉग बघत राहण्यासाठी फॉलो पण करून घ्या.